हिवरा आश्रम येथे लाखांच्या वर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। विवेकानंद जयंती उत्सवाच्या समारोपानिमित्त 1.5 लाख भाविकांची एकाच महापंगत। महापंगतीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची भाविकांची मागणी। बुलढाण्याच्या हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी मोठ्या उल्हासात साजरा केली जाते। या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन 10 जानेवारीला करण्यात आले होते। एकाच महापंगतीमध्ये जवळपास 1.5 लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि 150 क्विंटल वांग्याची भाजी असं या महाप्रसादाचं स्वरूप असतं। 50 एकर शेत जमिनीवर ही महापंगत बसते आणि 3000 स्वयंसहायकांच्या मदतीने पंगत वाढल्या जाते। या महापंगतीच्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे। अत्यंत उत्साहाने भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न करण्यात आली। 3 दिवसापासून हा उत्सव आहे। आज महाप्रसाद वितरणाने याची सांगता झाली। 2-2.5 लाख भाविकांना एका वेळेला एकाच पंक्तीमध्ये 40 एकराच्या शेतात केलेलं हे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं। 2,500 ते 3,000 युवक 2-3 दिवसापासून या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करत होते। 300 क्विंटलचा जवळपास हा महाप्रसाद होता। पुरी आणि भाजीचा माणसामधला मतभेद दूर व्हावा, तो एक संघ व्हावा, सुज्ञ आणि जागृत नागरिक या देशाला मिळावा म्हणून माणसामधला कुठलाही भेद नष्ट व्हावा आणि एक संघ सगळा मानव एकत्र यावा। आजचा महाप्रसाद म्हणजे मानवतेचं विराट रूप या ठिकाणी आज लोकांना बघायला मिळालं। मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे आणि या संस्थेच्या कार्यक्रमात या उत्सवाला आम्ही येत असतो। महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो। शांततेने सर्व जेवण करतात। तो महाप्रसाद म्हटला जातो कारण तो सर्व लोक मिळून एक दिवसभर पूर्ण 250 साधारण पोत्यांच्या गव्हाची पुरी असते आणि 150 क्विंटल वांग्यांची भाजी असते आणि हीच प्रथा खूप वर्षापासून चालू आहे। आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो, पण एकाच वेळी 1-2 लाखच्या सुमारास लोक केवळ 2 तासात प्रसाद घेऊन जातात। हा मला वाटतं जगातला हा एक आश्चर्याचा प्रसंग आहे आणि इतरत्र कुठेही होत नसावं। आणि पोलीस असतात पण त्यांना शिट्टी सुद्धा वाजवायचं काम पडत नाही कारण सगळ्यांमध्ये शिस्त आहे। आणि मला पूजनीय महाराजांचं एक वाक्य आठवतं की ते म्हणतात की महाप्रसाद शांततेत पार पडला आणि माझा विश्वास होता तो शांततेत पार पडणार कारण मी तुम्हाला देव समजतो। तर प्रत्येक व्यक्ती ही देव आहे। विवेकानंदांचा जो विचार होता की शिवभावे जीवसेवा, तर तो विचार पूजनीय महाराजांनी आचरणात आणलेला आहे।